श्री इंद्रभवानी नवरात्र महोत्सव महामंडळाची घटस्थापना व महाआरती जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न। जोशी गल्ली शहरातील मानाच्या 5 पैकी एक असणाऱ्या श्री इंद्रभवानी नवरात्र महोत्सव महामंडळाकडून सोमवारी या मंडळाचे व सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांच्या नेतृत्वात जल्लोषपूर्ण वातावरणात घटस्थापना व पारंपरिक महाआरती करण्यात आली। वर्षभर मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमांवर विशेष भर दिला जातो। ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, नारी शक्तींचा नवरात्रीत विशेष सन्मान केला जातो, अशी माहिती देत उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी सोलापूर शहर जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या। दरम्यान नवरात्रीच्या 9 दिवसानंतर पौर्णिमेला छबिला निघतो। यामध्ये असंख्य भक्त भाविक आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे असा जयघोष करत छबिन्यात सहभागी होत असतात, अशी ही माहिती ब्रह्मदेव गायकवाड यांनी यावेळी दिली। यावेळी मंडळाचे मार्गदर्शक लक्ष्मण गायकवाड, सुभाष गायकवाड, शिवाजी गायकवाड, गुरुनाथ गायकवाड, नागनाथ गायकवाड, शिवलिंग गायकवाड, प्रशांत गायकवाड, इंद्रजित गायकवाड, भवानी गायकवाड, किरण गायकवाड, श्रीकांत गायकवाड, विनोद गायकवाड यांच्यासह भक्त भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। श्री इंद्रभवानी नवरात्र महोत्सव मंडळ आणि सर्व पदाधिकारी आज श्रीची प्रतिष्ठापना करण्यात आली। आज प्रथमतः देवीला महाअभिषेक आणि घटस्थापना आणि महाआरती करण्यात आली। याच मंडळाचे प्रमुख आमचे लक्ष्मण गायकवाड, सुभाष गायकवाड, नागनाथ गायकवाड, गुरुनाथ गायकवाड हे प्रमुख पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये आज घटस्थापना करण्यात आली। गेला आजचा या वर्षीचा हा 53वा वर्ष आहे, 73वा वर्ष आहे। यंदाच्या वर्षामध्ये आपण प्रथमतः नारी शक्ती पुरस्कार देणार आहोत। तसेच जे आमच्या आतुर भावाने जे काठी पालखी निघते, या प्रमुख काठीचे जे मानकरी आहेत, पालखी मानकरी आहेत, त्यांना आम्ही पुरस्कार देणार आहोत। आणि प्रथमतः या देवीचे 9 दिवस उत्साह पालखी मोठ्या थाटाने निघते आणि याच्यामध्ये 9 दिवस देवीचे रूप दाखवले जातात। यामध्ये गोंधळी समाज असू दे, जोशी समाज असू दे, इतर समाज, सर्व समाज या उपस्थिती राहून सालाबाद प्रमाणे ही जत्रा गेल्या 15 दिवस कोजागिरी पौर्णिमेपर्यंत उत्साहात आणि आनंदामध्ये पार पडते। स्वरूप काय, कसं स्वरूप? याच्यामध्ये एक शाल आणि देवीची प्रतिमा आणि जे समाजातील प्रमुख नारी आहेत त्यांचा कला आणि त्यांचा उपक्रम बघून हा पुरस्कार देण्यात येणार आहे। आणि याचप्रमाणे आपण त्याच नारी शक्तीच्या पुरस्काराप्रमाणे 350
महिलांच्या हस्ते महापूजा करणार आहोत. मी लक्ष्मण शिवराप्पा गायकवाड, इंद्रभवानी मंदिर ट्रस्टचा सदस्य. 1953 साली शिजराप्पा पुजारी, जक्कप्पा पुजारी, तुकारामप्पा पुजारी यांनी देवीची स्थापना केली. ज्या दिवशी त्यांनी दरवर्षी देवीला तुळजाभवानीला पायी चालत जात होते, त्या टायमाला त्यांना दाष्टाच झाला आणि देवी म्हातारी रूपामध्ये येऊन त्यांना साक्षांत दर्शन दिलं. त्या निमित्तानं त्यांनी 1953 साली इंद्रभवानी मंदिर देवीची स्थापना करून आईची स्थापना केली. त्या माध्यमातून देवीची दरवर्षी 9 दिवस आपल्या इंद्रभवानी मंदिरचा छबिना असतो. विजयदशमी दिवशी देवीची काठी पालखी मध्यवर्ती मिरवणुकीमध्ये असते आणि देवीला 5 दिवस झोपलेलं असतं आणि 5व्या दिवशी देवीला उठवल्यानंतर परत छबिना आणि पालखी काठीची मिरवणूक या देवळाभोवताली असते. फार मोठा उत्सव जोशी समाज, गुंजरी समाज, साळी समाज, इतर समाज या भागामधील या देवीच्या उत्सवासाठी दाखल होतात, देवीची सेवा करतात आणि त्या माध्यमातून आजपर्यंत परंपरा या भागातील सर्व नागरिकांनी आणि जनतेने, सेवेकरांनी, काठी पालखीचे मानकरी लोकांनी आजपर्यंत चालवत आलं. त्या पद्धतीने आज देवीची घटस्थापना आज झालेली आहे आणि सालाबाद प्रमाणे देवीचा उत्सव सुरुवातीला आम्ही करत असतोय. त्या पद्धतीने 10 दिवस आमचा कार्यक्रम असतोय. त्यानंतर आमच्या ह्या वर्षाचे अध्यक्ष आमचे ब्रह्मदेव गायकवाड यांनी या मंदिराचे या वर्षाचे अध्यक्ष आहेत, उत्सव अध्यक्ष. त्यांनी या बाबतीत 10 दिवसाचे कार्यक्रम वगैरे ते सांगतील. Like, subscribe, click on the bell.